श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, आपण सर्वजण जाणतो की माघ महिना हा हिंदू धर्मानुसार अत्यंत पवित्र महिना मानला गेलेला आहे. यातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे आणि त्यातीलच एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच माघ पौर्णिमा. यालाच आपण माघी पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो. या दिवशी जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच पवित्र नदीत स्नान केले जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्याने जीवन आनंदी होते अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. हिंदू धर्मानुसार प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा येते, म्हणजे वर्षातून 12 पौर्णिमा येतात, परंतु या माघ पौर्णिमेला एक विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेचे व्रत आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो. या दिवशी माता लक्ष्मीची, इंद्रदेवांची आणि चंद्रदेवाची पूजा आपण करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. परंतु माघ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या व्रताबरोबरच भगवान विष्णूंची देखील पूजा केली तर आपल्याला आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. तर पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करतात, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदी होते. तसेच आनंदी आणि समृद्धी वाढवण्यासाठी उपवास देखील पाळला जातो. मग अशा या माघ पौर्णिमेला उपवास केल्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते आणि धनप्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर अशी ही अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी अशी माघ पौर्णिमा यंदाच्या वर्षी म्हणजे 2025 साली कधी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काही लोक म्हणतात की माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला आहे, तर काही लोक म्हणतात की 12 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी केली जाईल. मग अशा वेळी माघ पौर्णिमा नक्की कोणत्या दिवशी साजरी करावी याबद्दल काही लोक गोंधळलेले आहेत. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघ पौर्णिमेची योग्य तारीख कोणती आहे आणि या दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी यंदाची माघ पौर्णिमा सुरू होत आहे संध्याकाळी 6:55 आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 ती संपणार आहे. तर हिंदू धर्मानुसार उदय तिथीला महत्त्व मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माघ पौर्णिमा हा सण 12 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. तर या पौर्णिमेचा ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी 5:19 ते 6:10 अमृतकाळ आहे संध्याकाळी 5:55 पासून ते संध्याकाळी 7:35 सूर्योदय सकाळी 7:02 होणार आहे तर संध्याकाळी 6:09 सूर्यास्त होणार आहे. तर या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींचे दान केले पाहिजे ते आपण आता जाणून घेऊयात. या दिवशी लवकर उठून तुमच्या जवळपास नदी किंवा सरोवर, तलाव असेल तर त्या ठिकाणी जाऊन स्नान करायचे आहे. ते नसेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे देवघरामध्ये गंगाजल असते ते तुम्ही मिक्स केले आणि त्या पाण्याने आंघोळ केली तरी तुम्हाला तीर्थस्नान केल्याचे पुण्य मिळेल. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे, कारण सूर्यपूजा या दिवशी महत्त्वाची मानली जाते. भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यासाठी पाट्यावर लाल कापड पसरवा आणि भगवान विष्णूंचा, लक्ष्मी मातेचा फोटो त्यावरती ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे. त्यांना फुलांचा हार अर्पण करा. देवी मातेला या दिवशी तुम्ही 16 शृंगाराच्या वस्तू अर्पण करा. म्हणजे शृंगारामध्ये ज्या ज्या वस्तू आपण देवीला अर्पण करतो त्या वस्तू तुम्ही तिथे देवीला अर्पण करा. तुपाचा दिवा लावायचा आणि देवीची आरती करायची, भगवान विष्णूंची आरती करायची. भगवान विष्णूंचा या दिवशी तुम्ही जितका मंत्र जप कराल तितका तुम्ही करू शकता. विष्णू चालीसाचे पठण करा, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. जर विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर विष्णू सहस्त्रनाम मंत्राचा पठण केलं तरी देखील चालेल. विधीनुसार व्रतकथा म्हणा, फळे, मिठाई आणि इतर गोष्टींचे दान करा. या दिवशी या माघ महिन्यामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही या व्रताबरोबरच दान केल्याने देखील तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती निर्माण होईल. माघ पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तात नदी स्नान केल्याने सर्व आजार दूर होतात आणि या दिवशी तीळ आणि घोंगडे म्हणजेच कांबळे वाटल्याने नरक लोकाहून मुक्ती मिळते असे मानले गेले आहे. म्हणून या दिवशी तीळ आणि घोंगडे किंवा उबदार वस्तू वाटण्याला जास्त महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने 12 फेब्रुवारी रोजी आपण माघी पौर्णिमाचा उत्सव साजरा करावा.
श्री भगवान विष्णूंची मनोभावे पूजा अर्चा करावी, त्यांची उपासना करावी, त्यांची जास्तीत जास्त सेवा करावी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये श्री विष्णूंचा आशीर्वाद असतो, ज्या घरावरती श्री विष्णूंची कृपादृष्टी असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास हा राहतोच. त्यामुळे जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील, काही अडचणी असतील, तर तुम्ही या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेबरोबर श्री विष्णूंची पूजा देखील अवश्य करावी. घरच्या घरी सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर दिलेला आहे. तरी देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी श्री माता लक्ष्मीची आणि श्री विष्णूंची पूजा अर्चा करा, सत्यनारायणाची पूजा करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा अशाच भेटूयात एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, फक्त तुमच्या आवडत्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.